सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदात एक फार चांगली कथा आहे. सत्यकाम जाबाल नावाचा एक लहान मुलगा गौतम ऋषींच्या आश्रमात आला आणि गौतम ऋषींना त्यानं विनंती केली की मला तुमचं शिष्य बनवून घ्या आणि मला ज्ञान द्या. मग स्वाभाविक गौतम ऋषींनी त्याला विचारलं, तुझं नाव काय, कोण तुझे आई वडील, तुझं गोत्र काय. याचं उत्तर त्या सत्यकाम जाबाल नावाच्या मुलाकडे नव्हतं. मग तो म्हणाला, मी माझ्या आईला विचारतो. हा मुलगा आपल्या आईकडे गेला. आईचं नाव जबाला. त्यानं आपल्या आईला विचारलं, आपलं गोत्र काय. मी असं त्या ऋषींच्या आश्रमात गेलो होतो, मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि मग त्या ऋषींनी गोत्र विचारलं. आपलं गोत्र सांग म्हणजे मी ते त्या ऋषींना सांगेन आणि मला ते त्यांच्या आश्रमामध्ये आपला शिष्य बनवून घेतील. मग आईनं त्याला सांगितलं, बाळा तुझे वडील कोण आहेत ते मी सांगू शकणार नाही, कारण आपल्या दोघांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला रोज रात्री नवीन पुरुषाची संगत करावी लागते. त्यामुळे कुठल्या पुरुषापासून तू झालास हे मला माहिती नाही आणि त्यामुळे तुझ्या वडिलांचं नाव मी सांगू शकणार नाही आणि गोत्र तर नाहीच नाही. ही माहिती घेऊन हा सत्यकाम जाबाल ऋषींकडे आला आणि ऋषींना त्यांनी सांगितलं. ऋषींनी त्याचा खरेपणा आणि त्याच्या आईच्या खरेपणाला दाद दिली आणि त्याला आपला शिष्य बनवून घेतला. पुढे हा लहान मुलगा जाबाल ऋषी म्हणून प्रसिद्ध झाला. त्याला ज्ञान प्राप्त झालं. त्याने देखील चांगली चांगली ग्रंथ निर्मिती केली. पण एखादा मुलगा जर ज्ञान प्राप्त करत असेल तर त्याचं गोत्र काय, त्याचे वडील कोण, त्याची जात काय, यापेक्षा तो खरं बोलतो, त्याची आई खरं बोलते, याला महत्त्व दिलं. यालाच म्हणतात सामाजिक समरसता.